मेरी असली बाजू तो तू है तानाजी। लोग वसीयत में बहुत कुछ छोड़ जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़कर जा रहा हूं, इस मिट्टी की आजादी। हर हर महादेव। साम्राज्याचं तोरण कंदीच बांधून झालं होतं, तरी बी देवादिकांना सुलतानाचा जाच होताच। इकडं महाराजांनी त्यांचं सवंगडी गोळा केलं होतं गावोगावी। आज त्या देवीची अवस्था बघून महाराजांची तंद्री लागली। तिथंच त्यांचा लाडका मैतर उमर ठेवून येऊन दाखल झाला। त्याचं नाव तानाजीराव मालुसराव। दंडावरची कण कसली? कंची ही ते आस्वलीनं वार पाडलं। जखम बघू आता। कुठं काय काही नाही जी। आऊसाहेब आठवण काढत होते, त्यांच्या दर्शनाला चलता? पुण्याला चला की। चला चला मामा येतो राज। पाटील चला सूर्या। महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली असली तरीही मुघलांचा अन्याय अत्याचार थांबले नव्हते। त्या काळात मुघलांकडून बाजारात स्त्रियांचा अमानवी व्यापार केला जात होता। हा न्याय आऊसाहेबांना अजिबात सहन होणारा नव्हता। आऊसाहेब आले बरं का? बाजी काका, मायना काय? आता काय सांगू आऊसाहेब, अहो या सिद्ध्यांची बिजास लयच वाढत चालली। अहो ही पोर उचलून ही काय निघाली होती सिद्धी। पल्याडच्या बाजारात आपल्या लोकांना यांचा संशय आला म्हणून यांच्या मागे गेलो। तवा बुरखा घालून बसवलेली शेलाराची पोर सापडली। ओ शेलार, अहो तुम्हीच बोला काहीतरी। मी काय सांगणार? तुम्हीच काहीतरी बघा। हे हिंदवी स्वराज्य आहे, इथे आया बायांची पूजा केली जाते। जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते। ती असले प्रकार खपवून घेणार नाही। घेऊन जा रे याला। शिवबा जी त्या अस्वलाला उचलून हपटणारे तानाजीरावच काय? जी आऊसाहेब। भले शाबास। नाही जी, ते मी असे अवघडू नका, हिम्मतवान आहात। हाती तलवार धरायची हौस आहे? होय जी। मग आमच्या शिवबा सवे राहत जा। शिवबा जी यांना आज पुण्यातच ठेवून घ्या,
जशी आप- आपली नवी हत्यारे नवा शिलेखाना सारे दाखव. जी साहेब. चला रे, ठाणा लावायला सांगतो. या. तानाजी मालुसरे आपल्या अद्वितीय युद्ध कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन सर्वांसमोर करत होते. त्यांच्या पराक्रमातून धैर्य, शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेची तेजस्वी झलक दिसून येत होती. जानोजीराव कसे? लय चौखात महाराज, यो हनुमंती पवित्रा. राव, या तलवारी बहुतच आपल्या मनास आलेल्या दिसतात. होय राज. मग या दोन्ही तलवारी आम्ही आपणास देत आहोत. इनाम म्हणून नाही, आमच्या मैत्रीची भेट म्हणून. उदाजी, राव, जी आम्ही तुमच्या कमरेस तलवार बांधली. वैशी आता आम्हाला सांगा, याचा काय मायना झाला? काय की बुवा? अहो, तुम्ही आमच्या शिलेदारांचे सरदार झाला. राजांबरोबर स्वराज्याचा संसार मांडायच्या धामधुमीत तानाजीराव सामील झाले. मग राजांनी तळ कोकणची मोहीम काढली. या तळ कोकणाच्या मोहिमेमध्ये समजा घाट बांधायची जबाबदारी तानाजीरावांकडे. आलो मामा, 4 काम सांगून आलो. आमच्या आजोबांच्या काळापासून पाहत आलोय आम्ही मोहिमा, पण हे असलं कधी पाहिलं नाही. हे असलं म्हणजे कसलं पहिल्यांदाच पाहत आहे? अरे मोहीम म्हटलं की कसं पाहिजे? झाली तलवारींचा खडखडाट, तोफांचा धडधडाट, हर हर महादेवचा गडगडाट, घाव घातलेल्या शत्रूचा तडफडाट, आणि हे थोड्या फावड्यांचा खडखडाट. ज्या राजांनी हातात तलवार दिली ना, त्यांनीच ही खोरी फावडी बी दिली आहे. सौराज्याचं सुराज्य कराया. तुम्हासनी शिवाजी राजा समजलंच नाहीत रे. घोडा, तलवार आणि किल्ल याच्या लई पल्ल्याड आहेत आपलं राज. संगमेश्वराची मोहीम यशस्वीरित्या फत्य करून तानाजी मालुसरे हे औसाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी राजगड येथे आले. त्यांच्या शौर्य व पराक्रमाने प्रसन्न होऊन महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सुभेदार हे मानाचे पद प्रदान केले. भाऊसाहेब, तान्हाजीराव तलवारी इतकीच योजनाही तिखट राबवू शकतात हे त्यांनी संगमेश्वराच्या मोहिमेत दाखवून दिलं. बरं, पण आता पुरे. आम्ही त्यांना मावळा म्हणून रजा द्यायचं ठरवलं. काय रे ताना, काय चूक केली? म्या काही नाही केलं मामा. नाही, आम्ही सांगतो. आम्ही सांगतो काय चूक झाली. गुणाजी, तान्हाजीराव, आम्ही स्वतःच्या हातांनी ही रत्नजडित तलवार तुमच्या कमरेला बांधली. आता आम्हाला सांगा, याचा मायना काय झाला? काय की बुवा?
अहो म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाहीत, आजपासून तुम्ही सुभेदार झाला. सुभेदार तानाजीराव मालुसरे. सरर हो दिखा चले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माहे भवानी. उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मामले बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये ही ना झुके तेरी लाज हम रखे तेरे तेवीस किल्ल्यापैकी एक असलेला कोंढाणा किल्ला त्या काळी मुघलांच्या ताब्यात होता. हा किल्ला अत्यंत बळकट व लढाऊ स्वरूपाचा होता. तसेच औरंगजेबाने कोंढाण्यावर किल्लेदार म्हणून राजपूत सरदार उदयभान राठोड्याची नेमणूक केली होती. कोंढाण्याचे किल्लेदार उदयभान हुकुमसा ते आपल्या राळात आले आहेत आणि ते समध्यासनी बोलणार आहेत. तरी समध्यांनी बाहेर या, हो बाहेर या. मुझे ज्यादा कुछ कहना नहीं है, सिर्फ इतना कहता हूं कि अगर जान माल की सलामती चाहते हो तो शिवाजी को मदद करना बंद कर दो और आलमगीर बादशाह की हुकूमत मान लो. तुझं नाही ऐकलं तर किसी को कुछ कहना है और अगर कहना है तो उसका जवाब इन्हीं हाथों से दूंगा. गर्दन मरोड़ के. महाराज कोंढाण्यावर स्वराज्यासाठी निर्णायक हल्ल्याची तयारी करत असताना तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या विवाहाचे आमंत्रण घेऊन आदरपूर्वक दरबारात उपस्थित झाले. वैयक्तिक आनंदापेक्षा स्वराज्य कार्य श्रेष्ठ मानणारे या निष्ठेचे ते जिवंत उदाहरण म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. घाई तर करायलाच हवी ना राजे, पण दरवेळेप्रमाणे तुम्ही अंगेजाणी करण्याची काही एक गरज नाहीये. तुमच्या कर्तृत्वावर आम्हाला विश्वास का नाही? पण आऊसाहेबांना शब्द आम्ही दिलाय, आम्हीच कोंढाणा घेणार. आऊसाहेब आता तुम्हीच समजावा राजांना. कोंढाणा ते स्वतःच घेणार हा असा हट्ट धरून कसं चालेल? मग काय करायचंय? अहो काय करायचं म्हणजे आम्हाच ते सांगावं काय? खोट्या मिजाशी पायी आम्ही तुमच्यासारखी जमवलेली माणसं गमावू इच्छित नाही. पण तर तुम्ही आम्हाला सांगा. आई भावानी न करू, पण उद्या आम्ही तान्हाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी मालुसरे? अरे वा भले, आज आम्ही नसताना सौतारा आमचं नाव घेत यार. काय झालंय? बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होता. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिला, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ. आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं.
एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो तुम्हाला अवताण धडायलाच तर नाईक राज आपण काय अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, याचा अवतान घेऊन आल्या तिथे. असं होय, रायबाचं लगीन सून कुठली? आऊसाहेब का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमतची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या. अहो तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? अहो तुमच्या घरी मंगल कार्य काढलं. राजन सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राजा सवता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? तानाजी नाही अफजुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत. अहो पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. पण तान्हाजीराव रायबाचं लगीन राज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. उदयभानचा अन्याय अत्याचार तेथील जनतेवर दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्याची भीती घर करून बसली होती. ही दहशत दूर करण्यासाठी आणि जनतेला धैर्य देण्यासाठी वीर तानाजी मालुसरे यांनी आसपासच्या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना या जाचातून मुक्त करण्याचे आश्वस्त केले. राजांचा भगवा जोवर आपल्या डोईवर आहे तोवर घाबरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी निर्धाराने तयारी केली. प्राणाची पर्वा न करता कोंढाणा स्वराज्यात दाखल करण्याचा निर्धार केला. युद्धनीती आखली आणि पराक्रमाने इतिहास घडवण्याचा संकल्प केला. सुभेदार जी राजा लढाऊ किती हवेत? 5 गडी लय झाले. मग काय मामा निव्वळ 5. अवय अवसा नाही म्हणजे ते असू जाऊ 1500 पण समधे परदेशी त्यांना कुठं गट ठाव आहे. परत ते उदयभान आणि त्याचे शिपाई लई कडवाईत म्हणा. मध्यान रात्रीच्या आधी दोडागिरीचं तळ गाठी तोले. काय मंडळी ठरलं? राज गड घेतला का झुंजार माचीवर विजयाच्या होळीचा फडका उडवून देतो. मग तुमची पावलं लागू द्या गाडाला. मसलत लई येळ चालली आणि शेवटी जाण्याची ती येळ आलीच. राज सांभाळू, मामला कोंढाण्याचा आहे. स्वतःला जपा. काहीही झालं तरी परत या. म्या जाऊन जाऊन कुठं जाणार राज. तुझा मरणानं दावा साधला तरी या राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता धरायचा लागल्या. येतो राज. शिवबाचा तान्हा निघाला पुरा करण्याला. शब्द जो तिथला मनीर स्वराज्याचा भाव. गड्या हापाशी घेऊन आईसी भाव. हे तिथे भवानीचं नावजी. हे तिथे भवानीचं नावजी. हुजूर अरे कौन मर गया? पराक्रम की फौज आ रही है. तुझा तो मिर्झा राजा जयसिंग चालून आला होता ना, तेव्हा बी आमच्या शिवाजीराजांनी त्यासनी हेच सांगितलं होतं का हिंदू राजा म्हणून चालून आला असशील तर अख्खी दख्खन जिंकून देतो. पर त्या औरंगजेबाचा चाकर म्हणून चालून आला असशील तर आमच्या तलवारीचा सामना करावा लागल. जो भी चाकरीच कराया आला होता आणि तो भी चाकरीच कराया आला. मोगलांशी लढणाऱ्या महावीरांच्या मातीत जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य बुडवायला गेलाच होय रे. तुमचं वंगाळ हात सौराज्या पातूर पोचस्तवर उघडून टाकू आम्ही. सूर्य गळ अजून पडला नाही. आता तोच माझा वाघ. गड घेतल्यावर
माघारी फिरायचं नाही हा. चला ना वाटतो तो तुमचा बाप तिथं असुदाना लावून चोपलाय. त्याची आण आहे तू नसली. उतर खाली कुठं चालला रे कांदा. त्या कड्याचं दोर कापून टाकली आहे ती. आता कड्यावरून उड्या टाकून मारा नाहीतर माघारी फिरून दुश्मन मारा. अरे तो तुमच्या पल्लाराच्या चंकारीवर. अरे पाठीवर घाव खाऊन माराल तर नरकात गुजावं लागल. आणि छातीवर घाव घेऊन राजांसाठी माराल तर स्वर्गाचं दार उघडल र दादा. स्वर्गाचं दार उघडल. पार्वती मध्ये हर हर. तानाजीराव कुठे आहेत? आला तर आलं. वाट बघत होतो मी. म्या गड घेतला राज. राज अमर होणार म्या. अरे पाहत काय बसलाय वैद्य बोला बोलवा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो जातो आमुच्या गड आला सुभेदार पण आमचा शिव गेला. वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा. तेज माती चमकत ज्याच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा. माय भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा. मर्द मराठा. ढगढगत्या भूमी तरुजला मातीत वाढला. स्वराजाचे स्वप्न रंगवून वाघावानी लढला. तलवारीच्या भाती संगे रक्ताने